स्वागत आहे इंडियन कुकिंग मध्ये. आज आपण ही कच्ची मिठाई घरी बनवणार आहे, एकदम टेस्टी. त्यासाठी आपण इथे 1 वाटी तूप घेतलेला आहे. ते एका कढईमध्ये ऍड करायचं आहे आणि एकदम ते वितळत वेट करायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1-2 वाट्या बेसन पीठ ऍड करणार आहोत. या ठिकाणी आपण आता 1 वाटी बेसन पीठ ऍड केलेलं आहे. मस्त हलवून घ्यायचंय. एकदम मस्त तुपामध्ये मिक्स झाल्यानंतरच दुसरी वाटी मिक्स करायचं आहे यामध्ये. आणि एकदम 5 ते 10 मिनिटं मस्त मंद आचेवर हलवून घ्यायचं, म्हणजे भाजलं पण पाहिजे. आणि मंद आचेवरच गॅस फुल करूच नका, कारण की हे खालून लागायची खूप शक्यता असते. त्याच्यामुळे मंद आचेवर आपण मस्त असं हलवून घेणार आहे. या ठिकाणी बेसन पीठ एकदम मस्त भाजून झालेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी रवा ऍड करणार आहे आणि रवा एकदम मस्त मिक्स झालेला आहे. या ठिकाणी रवा पाहू शकता. अशा प्रकारे आपण 5 ते 6 मिनिटं मस्त असा रवा पण यामध्ये भाजून घ्यायचा आहे. आणि अशा कन्सिस्टन्सी मध्ये आल्यानंतर आपण यामध्ये पिठी साखर ऍड करणार आहे. पिठी साखर नसल्यास आपण साखर मिक्सरला बारीक करून टाकली तरी चालेल. इथे आपण 1 वाटी पिठी साखर ऍड केली आहे. तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही यामध्ये पिठी साखर ऍड करू शकता. आणि हे एकदम मस्त असं मिक्स होत नाही तोपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचे मंद आचेवर, कारण की खालून लागण्याची खूप शक्यता असते. त्यामुळं तेवढं हलू तेवढं भारी होणार आहे आपली या ठिकाणी मिठाई. त्यामुळे एकदम मस्त असं हलवून घ्यायचं आहे. आपण इथे 5 ते 6 मिनिटं असं मंद आचेवर हलवून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी एकदम मस्त झालेलं आहे. आपण कोणत्या भांड्यात सेट करणार आहे त्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे खालून एकदम मस्त पैकी, कारण तेल लावल्यानंतर ते नंतर निघायला त्रास करत नाही. आणि एकदम पाहू शकता अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजू वगैरे एकदम परफेक्ट सेट झालं पाहिजे. काळजी घ्या. वाटीने किंवा तुम्ही अशा चमच्याने पण सेट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही सेट करून घ्या. सेट करून झाल्यावर तुम्ही काजू किंवा बदाम टाकू शकता. एकदम ऑप्शनेबल आहे. टाकले तरी हरकत नाही, नाही टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण या ठिकाणी काजू टाकलेले आहे आणि ते वाटीने असं त्यावर एकदा वाटी फिरवा, कारण की ते चिकटतात. त्यानंतर आपण 1 तास हे फ्रीज मध्ये ठेवलेली आहे मिठाई. 1 तासानंतर पाहू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे. त्यानंतर आपण अशा शेप मध्ये कट करून घेतलेली आहे. आपल्या मनाने आपण कोणत्या पण शेप मध्ये कट करू शकतो. खूप टेस्टी झालेली आहे मिठाई. तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट